मुंबईला जायचं, लाख मराठा, मुंबईला जायचं, मुंबईला जायचं. त्यांना हसून देऊ नका. तुम्हाला समजतंय का मी काय बोलतो? त्यांना हसून देऊ नका. मला त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. आता तुम्ही एकत्र आला, तुम्ही जर बैठका नाही घेतल्या, तुम्ही जर पाहुण्याला नाही बोलले, तुम्ही गावागावाला जर बैठका नाही घेतल्या, तर होईल काय बघा. त्यांना जे वाटतं मराठ्याला आरक्षण मिळू नये, पुढचे बोलायचं. सगळे बसा खाली. बसना देवाला शांत बसनाला वाटते ना सगळं. चांगले शांत बसा. हे पुढचे केस का मुंबईचे दादा कोणासाठी आले? दादा पाठीमागे माणसं येतात. बसा खाली बसा. फक्त एक शब्द लावणार नाही. सगळे मोबाईल सायलेंट करा. दादा बोलताना मोबाईल सुद्धा वाजता नाही पाहिजे. आणि आपण एकदम शांततेत ऐकून घ्यायचे. बघा, तुमच्या एका चुकीमुळे आपल्या समाजात वाटो. चूक काय माहितीये का? अरे खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा सुद्धा म्हणू नका. काय असतं माहितीये का? आपल्याला पाहिजे आपल्या साथी सगळ्यात महत्व. आला फोटो काढाय, पळाला गेला घरी, 5 मिनिटात काही मोठा तेवढ्या पुरतात आला, असे जात नाही जिंकणार. मराठ्यांनी कुठं ठोकून बसायचं शिकलं पाहिजे. उठायचं नाही, आपल्याला करायचंय काय हे कळायला पाहिजे, काय मिळवायचंय हे पण कळायला पाहिजे. आला 5 मिनिटं थांबला, फोटो काढा, गेला, याच्यामुळे त्यांना संधी मिळते. ती पाहिजे. मला मी तुम्हाला जास्त बोलणार नाही, एवढं सांगायला फक्त त्यांना हसून देऊ नका. त्यांनी ठरवलंय मराठी एक येत नाही, मराठी त्यांच्याच मुळे हरते. आणि माझं तुम्हाला म्हणणं आहे, एवढ्या वेळेस आरपारची लढाई काय होईल ते हो द्या, पण मुंबई खुश आहे. तुम्हाला मला काही किंमत नाही बरं का. जातीला लई किंमत आहे. जर काय एकदा मोडली ना, पुन्हा उठणार नाही. जातीचं कंबरड मोडून देऊ नका. सगळ्यांनी घरोघरी जाऊन, गावोगावी जाऊन पिंजून काढा. एवढे 10-12 दिवस ना मराठ्याची विजयाची, त्याचा निवडणुकीचा शेवटचा काळ असतो. आणि रात्रंदिवस ते जागायची तशी वेळ आपल्याला. 29 ऑगस्ट पर्यंत रात्रंदिवस जागून घरोघरी जा. मी होतो घरी 3 वाजेपर्यंत जागा. तुमच्यावर जीव हे म्हणूनच करतो ना. खोटं नसेल काढत एखाद्या वेळेस, एखाद्या वेळेस खवळत असेल, जीव कोणात आहे? तुमच्यातच. तुमच्यात जीव नसता. आता फोटो काढल्यास ते नेते सगळे हिंडलो असतो, गाडी घोडी घेतली असते, अंगाला मारण्याचे पैसे असतील, त्या नोटात खात्यात नोटच भागायचं काम झालं असतं ना. जातीचं वाटोळं करणारी आवलाद नाही. मी मरण पत्करायला तयार आहे तुमच्यासाठी, मरण पत्करायला तयार आहे, पण तुम्हाला हारून द्यायची तयारी नाहीये माझी. त्यांनी पण म्हणलं जात हारायचं. मराठ्याला आरक्षण नाही मिळू देणं. आरक्षण कधी मिळत आहे? तुम्ही आले की मिळत, तुम्ही नाही आले की नाही मिळत. त्याचं कारण सांग. तुम्ही अंतरवालीला आले, नारायणकडे आले, तुम्हाला हात मारायचे तिथं तुम्ही उभा राहिला. हळूहळू करता करता आपण 58 लाखाची टप्पा, 58 लाख करोड मराठी आरक्षणात गेले. आकडा नाही. मागच्या महावितरणच्या भरतीत 750 मराठ्यांचे पोहोचणं करायचे. काहीतरी लागली. आता मी बाहेर असल्यामुळे आता मी सगळे
आजची काल मी दौरा जाणार आहे. उमेद मुलांनी मुलगी आहे. दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. कधीच होऊ शकत नव्हतं. असं तर अगोदर सगळ्या पक्षातल्या मराठी गरीब मराठी बँकवाल्यासमोर पहा. तुम्हाला अधिकार नाही तुम्ही कंट्रोल करायचा. हे देखभालीचं काय केलं तुम्ही? तुम्हाला प्रचाराला वेळ द्या, तुम्हाला लग्नात जायला वेळ, तुम्हाला सण उत्सव करायला वेळ, स्वतःच्या लेकराच्या आरक्षणासाठी वेळ नाही तुम्हाला. त्यांना एकदा आयुष्याचं द्या ना. चंद्रसूर्य आहे तो नको तुम्हाला तिकडे येणार तिकडे येणार ना. मी ते ठरवतो. माझा समाज मला काय म्हणत नाही ना. मला समाजाचं म्हणणं काय एकदा फक्त आपल्या लेकराला आयुष्यात द्या. तुम्हाला काय करायचं काय? इतकं मोठ्या मनाचा समाज या देशावर नाही. मग मी राजकारण नाही केलं. म्हणलं हे निवडणुकीने खड्ड्यात गेली. आधी माझ्यासाठी गरीब गरजवंत मराठी त्यांना आरक्षण त्या पद्धतीने आपल्या जातीचं काय. माझं स्वप्न आहे माझी मराठीची पोरी, माझ्या मराठीचं पोरग लाल दिव्यात फिटावं. पोरगी PSI झाली लाल दिवा तुमच्या दारात तिथे मजा आहे. मला टाईट करता मी सेक्रेटरी मग ती एक अधिकारी झाली मग ते पोरगा अधिकारी झालो आणि माना घालून जागा टाकावर एक लाल दिवा बघा सव्वा लागली आपल्याला याव दे ना हजारो पडू दे ना तुमच्या गाडीवर महाराष्ट्र शासन नाव भारत सरकार नाव कडू लागत का तो म्हणजे आम्हाला अरे आपल्या दारात गाडी उभा राहू द्या. शान वेगळी असते. पैसे वाले आणखी उंचीवर जातात. ते प्रतिष्ठा आहे. लेकर जर अधिकारी झाले तर आणखी प्रतिष्ठा वाढत. समाज उंचीवर न्यायचा आहे. माझं स्वप्न आहे समाधानी सुखी समाधानी लेकरा करायचे मराठीचे पोरं. हे करायला तुम्हाला फक्त 3 दिवस चाला बोलतोय. मुंबईत राहू ना तुम्ही फक्त आम्हाला मुंबईला 29 ऑगस्टला वाटा लावायला बस. मी बघतो ते आरक्षण कसं देत. आपली भाषा कळती का? तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय घ्यायचं मी कसं बोलून काय घ्यायचं तुम्हाला काय पक्षीचे बोट टाकणारे ते म्हणते ते घोडे नवीन तो काय करायचं घोडे नवीन काही तुम्हाला काय पाहिजे आरक्षण यांना अगोदर याच्या अगोदर 45 वर्ष समजून नाही सांगितलं का आपल्या अभ्यासाकाने आपण शांततेत मोर्चे नाही काढले ना 45 वर्ष सगळ्यांनी समजून सांगितलं दिलं का मग यांना माहिती भाषा कळते तुम्हाला काय करायचं काही बोलू मी जाऊ दे म्हणत आमच्या ते काळ मोठं नाही येते मला सांगतोय दादा फादा जेवढे ते पुरे संपिलेत कुठे राहिले ते घातलेत याच्यात घातलेत ते बाकीचं मी बघतो मी बघतो फक्त एक घरी एकाडी करायचे काय देवाने कमी नाही केलं आपल्याला झालं वाटतं असं जे ठेवायचं ना मी मला जेवढं देता येतं तेवढं दिलं मी माझं शरीर समाजाला देऊ शकतो मी रक्त टाळलं उपाशी तापाचे नाही माझ्या जवळ हायती मी द्यायला तयार आहे समाज माझ्याजवळ पैसा पाणी नाही प्रॉपर्टी नाही माझं शरीर योगदान तर देऊ शकतो मी पुरं समाजाच्या पायावर मी जीव ठेवलाय माझ्या बाहेरचे शांत राहा म्हणा हे संपल्यावर त्यांना सांगा हे संपल्यावर तुम्हाला पुन्हा घेतो आम्ही शांत राहा गोंधळा गडबडीमुळे समाजाचं वाटलं उमटल्या आपल्याला झालं सगळेच पाठलं आपल्याला एकमेकाचं जमत नाही किंवा आमचंच काय मी बाहेरच काय तिथं तो भराय तुला घरगोग आला काय थांबता तर आरक्षण मिळते ना आरक्षण सगळेच राहिलं सगळेच मोठा पण बोललं पाहिजे आमचा माणूस आमचा करतो ना बोलला तर बोलणार आपण घातलं घातलं नाही घातलं नाही आता आहे त्या ठिकाणी माझ्या समाजाच्या पोरा सुधीतो ना इतकं मोठं ठेवायची काय साध्या साध्या कारणानुसार काय काय तर पोरं म्हणले
माझ्याकडे बघितलं ना बघून पुन्हा माझ्या जागेवर यावर तुम्ही होऊ शकता का तुम्हाला मग 6 कोटी मराठ्यांना कुठे भेटू शकत कोणाचं मग फोटो काढायला सगळं राम राम कसं करणं होईल जय शिवराय कसं करणं होईल तुम्हाला तुमच्या घरातलं जे खूप मोठं करायचं सुख समाधानी करायचं हे भेटून नाही शब्द एवढंच मोमेंट झालं मला सांग तुम्ही सर्व सांगा सगळे जण तुम्ही मला 2 वर्ष झालं सांगते पण खाली होण्यास एक पाऊल उचलला दाखवा मला जर मी मॅनेज होत नाही फुटत नाही तर तुम्हाला एक घरी एक गाडी करायला अडचण का काहीच नाही त्याला आपल्या केस मध्ये आयुष्यभर पैसे वाचणार आहे नोकऱ्याला पोरं चंद्र सूर्य ह्याच्यावर लागणार आहे पण तुम्हाला पाहिजे काय त्या पोरांना आयुष्याचं द्यायला लागलोय मग आता हे अंतिम लढाई आहे शेवट फाईट आहे काही वेळेस थांबा लागतं काही वेळेस चालावं लागतं घरात पुढचं तसं थोडं माजूर होतं तसं त्याला त्याचे षडयंत्र मोडणं माझी जबाबदारी समाजाचं काम करतोय म्हणल्यावर माझी जबाबदारी समोर त्यांचं षडयंत्र सुद्धा मोडून थांबून 58 लाख कोटीला घातले मराठी आपला हैदराबादचं गॅजेट शांत उभा राहण्यात तुम्हाला जायचं जा तुम्हाला आरक्षण नाही पाहिजे का खाली बसा की रे खाली बसा की रे हैदराबादचं गॅजेट नाही ज्यावेळेस घ्यायचं मामा शांतरा हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही जे ते मराठ्याचं घर मराठवाड्यात राहत टप्प्यात जावं लागतं समाजाला मिळवण्याचं टप्प्यात जावं लागतं मी माझ्या समाजाला मिळालं नंतर समाजाला याला आरक्षण मिळवून द्यायचं नव्हतं हे समजून घ्या सातारा संस्थांच्या गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रात हे घरात मराठा आणि कुणबी एक हे पण जाहीर घ्यायचा आपला हे गप्पे बाहेर तिथं बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियर मध्ये विदर्भ काय राहत 58 लाख मोदीचा अहवाल आहे समजून घ्या आरक्षण समजून घेणं नाही गरजेचं आहे ती वच कामाची नाही सात बरबाद व्हायला त्याला भांडव द्या 58 लाख मोदीचा अहवाल आहे मराठा आणि कुणबी एक आता जे निघाला अडचण नाही कोणालाच चॅलेंज होत नाही चॅलेंज कधी होतं पुरावे नसल्यावर समजा तुमच्याकडं 3 एकर 4 एकर वावर आहे आणि तुमचं 7-12च नाही पण तुमच्या ती फक्त तुम्ही कशीच आहे त्याला तुम्ही फक्त पेरणी करताय ज्याच्या नावाचा 7-12 असेल त्याच्याकडे वावर जाणार आहे तुम्ही पेरून काय उपयोग नाही झाला तसा नुसता एखादा जे काढला देऊ कॉन्ट्रॅक्ट टिकणार नाही म्हणून आपल्याला आज 2012चा कायदा दुरुस्त करून सगळे सोयरे ओबीसी आरक्षणात घालणं गरजेचं होतं म्हणून मुंबईला गेलो त्यावेळेस काही जणांमध्ये माघारी आले त्याला कळतंय माघारी का आले कारण 2012चा कायदा दुरुस्त करणं गरजेचं होतं कारण आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं आता ओबीसी आरक्षणात जायचा मार्ग मोकळा केला त्याचे पुरे लॉक तोडले आपण लॉक टाकले होते तिथून पुढे त्यांना कोणत्या आरक्षणात घालायच्याच नव्हत्या आता 2012ची अधिसूचना काढली आपण त्याची वळ वाचा एकदा अधिसूचनेची त्यावेळेस कायद्यात बदल केला कोर्टाची उपजाती घातल्या 2001 पर्यंत तसंच प्रत्येक वर्षी 2 वर्षाला 4 वर्षाला जाती घातल्या त्यावेळेस कायद्यात बदल केला आणि प्रत्येक वेळेस जशी आपली खालची ओळ तशी प्रत्येक वेळेस त्यांनी कोर्टाची उपजाती घातली ओळ घातलेली सगळ्यात खालची ओळ आजपासून या कायद्याला 2012चा कायदा न म्हणतात याला आजपासून 2024चा कायदा असे म्हणाले
सत्ताधारी आहेत, त्यांना कळतंय का काय केलंय मराठीने मुंबईत करून? त्या कायद्यात दुरुस्ती करणं खूप गरजेचं होतं. ती दुरुस्ती झाली. आता आपल्याजवळ 58 लाख मध्ये नाव आहे. काय तो बोलायचे काय सांगतोय? बोला बोलू द्या लाज वाटते मला मराठी मराठीचा जन्माला आल्याच सगळ्याच वाटपासून शेवटपर्यंत बघितलं स्वतःची काळजी घेऊन आलो. मराठी आमचे पुरे मराठी एक झाले येण्याची परेशानी ती काय परेशानी परेशानी म्हणजे खाली एक दूध नाही तुम्ही इथं बोलताय मला तर दिसते राज्यात तुमच्या हिशोबात पोहोचतंय पण त्याच्याकडे पावसाची त्याच्याकडे पोहोचत नाही ना. त्याच्याकडे मोबाईल नाही. त्याच्याकडे आपले सगळ्यात महत्वाचं पॉईंट म्हणजे एकच आहे की आपलीच नाही घेत जास्त सगळे आरक्षण सोडून हे सांगायचं होतं. आरक्षणाचा मुद्दा आहे का? बाबा, भैया भैया शांत बसा जाऊ बोलू द्या सांगतो. पवाचं हे मराठी मराठी पोरं 10 वर्षापूर्वी या जाती जन्मून आणि चूक केली काय? मराठीच्या पोरांनी मला ऍडमिशन नाव करायला लागला. मराठी एक डायरेक्ट तुमची भाषा आता बंद करा. डायरेक्ट म्हणत असतो माझ्याकडे भेट वाट डायरेक्ट म्हणतो चुकला. मराठ्याला मी ज्या दिवस हाक मारले त्या दिवस मराठी फुटीच पाहिजे. कामात येतली तरी मी सगळं समजून घेतलंय. मराठा समजून घेतलाय सगळा. आधी समाज समजून घेतला. समाजाने आधी मला समजून घेतलं. ते सत्य. ही भाषा 10-15 वर्षापूर्वी आधी होत. मी ज्या वेळेस हाक मारेल त्या वेळेस उभा राहायला जागा राहत नाही. एखाद्या अर्ध्या ठिकाणी घडलं म्हणजे सगळ्यात मराठा समाज माझा शिंपली. गरीब मराठीत कामात राहावं लागतं. त्यांना रोज पाहता येत नाही. पण वेळेवर बोला. मराठा घरी राहत नाही. मग आंघोळ रोज जावं. त्याला कंपन्यात कामाला जावं लागतं. त्याला टपऱ्या चालायचं. त्याला हॉटेल चालायचं. त्याला किराणा दुकान चालवायचं. त्याला कुटुंबाचं पोट भरायचं. समाज बी मोठा करायचा. आंदोलन पण करायचं. तो माथडी कामगार आहे. तो हमाल बी. त्याला सगळ्या बाजू सांभाळायचं. ज्या दिवशीचा वेळ असेल ना माझा अनुभव आहे. 29 जूनला बैठक लावल्यानंतर 10 किलोमीटर बसायला जागा नाही. सगळे म्हणत होते मराठी एक नाही राहिले. मराठी फुटले. सगळे म्हणत होते मराठीने अशी जिरिली कुणीच बोलणार त्यापासून राहिले. मी आज सांगतो एकट्यालाच नाही तर पुऱ्या महाराष्ट्राला सांगतो. विशेष करून तुला एकट्याला बी सांगतो. 100 किलोमीटरवर उभा राहायला जागा राहणार नाही. इतके मराठी 27 ऑगस्टला 29 ऑगस्ट लाख मराठा मंत्री जरी असला तरी त्यांनाही समजून सांगितलं. त्यांच्याही लक्षात आले ते गिनचा भर सुद्धा इथून पुढे ऐकायचे नाही. कुठल्या मंत्री आहेत म्हणून काय झालं? पुन्हा ते का बापाचे काय? त्यांनी कष्टाने प्रॉपर्टी कमवली. त्यांनी कारखाने त्यांच्या कष्टाने कमी शाळा कष्टाने कमी आपले नेते बी असू द्या. पुन्हा त्या लोबाडल्या नाही. त्यांना खपान हराम करायला. आपले कारखाने लोकांचे खपानात. आपल्या शाळा खपानात. आपल्या असणारे कुळी युनिट खपानात. यांना आपण जमिनी घेतलेल्या खपानात. नोकरी लागलेल्या खपानात. आपल्या अधिकाऱ्यांनी चौकून देण्याची यांना खपतच नाही. त्यामुळे त्यांच्याही लक्षात आलंय पोरगा अधिकारी झालं आपली उंची आणखी वाढत. प्रतिष्ठा वाढत. पण श्रीमंत आणखी श्रीमंत हो. गरीब आहेत आणखी श्रीमंत होती. मराठे 29 ऑगस्टला मेंबरचे मराठा बघितलं भाऊ. मी नुसता सांगली सगळ्यात श्रीमंत तालुका जवळपास जिल्हा ते सांगलीचा आहे. सगळा ग्रीन बेल्ट आहे. नाही गरज नाही त्यांना. 27 बैठक घेतल्या एका दिवसात जेवण आल्या. फेस पाडा बैठक घेऊन इतके मराठी आहेत. त्यांनी सांगितलं
आम्ही गावागावातून 4-4, 5-5 गाड्या लावल्या. पश्चिम महाराष्ट्रात सांगली मी सगळ्याची गेलो होतो. पण मी त्याला बदलून दिला आणखी म्हणलं एक घरी एक गाडी का. आता त्यांचा प्लॅन पुन्हा बाजार पश्चिम महाराष्ट्रातून किमान 20 लाखापेक्षा जास्त गाड्या निघतात. फलटणला पण तीच परिस्थिती. पुण्यात 3 दिवसात कमीत कमी 42,000 लोकांना भेटलो असतो. इतके मराठी राजा टाकल्या. आणि त्याला अडचण आहे ना, त्यांनी गणपतीच्या दर्शनाला लालबागच्या राजाला जायचं म्हणून राजा टाकला. आता तो आपल्या पुढं दाखविलं वागायचं. पुढं उत्तर द्यायची जर मिळाली आहे त्याला जागेवर उभा राहू द्या. सगळ्यांनी भेटणार आहे. कुणाला शासकीय अधिकारी, कुणी मास्तर आहे, कुणी डॉक्टर आहे, वकील आहे, अडचण त्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनाला चालतं म्हणून राजा टाकला. काय अडचण आहे का? कारण डोकं वापरून समाजाला समजून द्यायचं. एक घर एक गाडी करा. 3 कामं सांगतो आणि बैठक सोपवा. 3 कामं सांगतो मला तेवढे करायचे. तिथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ मोबाईल. रोज मोबाईलवर पोस्ट टाकायचे चलो मुंबईचं. लाजायचं नाही, कुणाला भ्यायचं संबंध नाही. आपला मोबाईल पोस्ट टाकायला काय अडचण आहे? आपण पोस्ट टाके ना 3 वाजता तर आपले पोर ऑनलाईन पाठवत काय बघू तू काय पोस्ट टाका. रोग आला का तुला? जातीचं कल्याण होईल ना. सगळ्यांनी आता लगेच मोबाईल ही बैठक संपली की पोस्ट टाका सुरू करायची. चलो मुंबई. दुसरं काम, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 1000 नंबर आहे. त्यातले 500 मराठीचे नंबर असते. सगळ्यांना फोन लावायचा मुंबईचा. एकाला सोडायचं म्हणायचं नाही, ह्यो गरीबाचा नंबर आहे, ह्यो श्रीमंताचा आहे. येईल नाही तर नाही येईल, आपलं आपण काम करा. घरात बसून काम होत की नाही हे त्याला फिरायचं भेव वाटतं. डोळ्यावर येईल बुवा, नाराज होते बुवा. घरात बसून फोन तर लावू शकतो ना. मुंबईचं प्रत्येकाजवळ 5 माणसं आहेत. मला आवाज येतो सगळ्याला? सासू सासऱ्यांनी लावला की सासऱ्यांनी मुंबईत निघा. याच्यापेक्षा महाराष्ट्रात कोणी कुणातरी सासरा आहे, कोणी कुणातरी जावई. प्रत्येकानं एकमेकाने जावई नाही. सासऱ्याला फोन करा, सासऱ्याने जावई करा, सासऱ्याने पण जावई करा. त्याच्या म्हणजे कोणी राहतच नाही खाली माणसं जाईल. प्रत्येकाने मोबाईल प्रत्येकाला फोन लावा. समजा आता फोन लावा तुम्ही केलं तिथंच 5-5 एकमेकाला फोन येईल. मुंबईला तो 100 फोन सोपी प्रक्रिया आहे. फोन खातात आणि एक घर एक गाडी म्हणजे काय इतक्या गाड्या आहेत का? नाही. प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल, ट्रॅक्टर, जिपा, टेम्पो सगळं काढा. मुंबईला फक्त मला वाटलं मी एकदा मुंबईला बसलो, सगळे कामाला आरक्षणाला जबाबदारी पाहिजे. आता मी मुंबईत काम संपवायचा आणि त्याच्यानंतर मला शेतीचा विषय नाही झाला. भाव कसं कमी शेतीला एका वर्षात संपली. एकाच वर्षात रोज कवर लढवतो. 10-20 वर्ष लढायचं तर 2-4 पिढ्यात वाटलो. शेती मालाला भाव मिळाले एकाच वर्षात शेतीमालाचा भावाचा पण आंदोलन एकदा सुरू केलं की ते पण नाही. ही शेवटची लढाई, 5ची लढाई आहे. प्रत्येकाने मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायची. कोणाची वाट बघायची नाही, बायकाचं घ्यान वाट बघायची. आपण आपल्या गावात बायकाचं सुरू करून टाकायचं. फक्त मोटरसायकल दम आणि जर तुम्हाला दम मोटरसायकल घेऊन एवढ्या वेळेची काढायची. तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, माझी जात घालून देऊ नका. जात माझ्या हाताकाम आणि लक्षात ठेवा. माझ्या जातीच्या लेकराचं वाटोळं करायला लागले ते लोक.
यांचा हसू होऊ देऊ नका. आपल्यासाठी जात आणि जातीचे लेकर लय महत्वाचे. माझी जर जात हरली तर तुम्हाला काय किंमत राहणार. मी तुम्हाला सांगू नये पण सांगतो, मी तुमचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, मला लय व्यथ नाही. मला इतकं व्यथ नाही, मी कधी मरण कधी नाही माहित नाही. मला माझी जात लिंकू लागला, आंदोलन विनंती येतो, मला माझी जात लिंकू लागला. माझ्या जातीला हरू देऊ नका. माझ्या जातीचे लेकर मोठे करू लागा. मराठ्याच्या डोक्यावर यावेळेस आरक्षण मुलागच टाकायचं. त्या सव्वीस ऑगस्टलाच मुंबई तुम्ही अंतराळात मुक्काम आले आणि जसे घुसता येईल तसं मुंबईत घुसा. फक्त शांततेत तुम्ही आपल्या तरी जाळपोळ दगडफेक करायची नाही. आपल्या जवळ जरी कोणी जाळपोळ केली त्याला बिनधास्त करू दे. तिकडे माय घाल म्हणत फडणवीस उद्योग म्हणायचे. आम्हाला माहित नाही मराठ्यांनी जाळपोळ दगडफेक करायची. ज्याला करायची ते नाही करू ते आपलं नाही. त्याला धरून जेलात टाकू दे, आपल्याला देणे घेणार. फक्त शांत बसा. आरक्षण आणि विजयाचा पुरा तो खेळ उत्तर टाकतो. मला माझी जात जिंकायची. सगळेजण तुटून पडा आता उद्यापासून. अख्खा परभणी जिल्हा एक दिवस 29 ऑगस्टला मुंबईला पाहिजे माझी पाहिजे. सगळे वापस पण सगळ्यांनी मुंबईपर्यंत यायचं. एक बी परभणी जिल्ह्यातला जातवान असेल मराठा घरी आता काम आहे. एवढ्या वेळेस जात जिंकायची म्हणजे जिंकायची. एकानंही पुन्हा पुन्हा सांगतो गैरहजर राहायचं नाही. दुकानं बंद, आपले सगळे व्यवसाय बंद, वापस आले सुरू करायचे. पण सगळे मुंबईला येतात. आजपासून तुमच्या खात्यावर जबाबदारी आहे. मला फिरणं होत नाही, मला उभा राहता येत नाही, चक्कर येईल. मी एवढे वेदना असून सुद्धा तुमचे लेकरं बाळ मोठं करायसाठी झटतोय. तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीसाठी झटावं लागणार आहे, पोरासाठी झटावं लागणार. एकानं सुद्धा आता हायगाई करायची आणि भात काटच करायचे. जेवण लय देईल आपल्याला, जरी तोटा झाला तर होऊ द्या. पुढे आयुष्यात कमायला खूप वेळ लागल्याबद्दल. आणि आता आपल्या नशिबाने पिकं पण चांगले आहेत, त्यामुळे काम लवकर उरतो. द्या सगळे मुंबईकरांचा. एकाने सुद्धा आता गैरहजर राहायचं नाही. सगळ्यांना आजपासून कामाला लागा. पुन्हा सुरू करा. सगळ्यांनी सोशल मीडिया टाईप करा. पुन्हा जाऊन मराठ्यांना सांगा त्याचा कच गाड्या लावा. काय होत नाही, गाड्या लावा मारण्याचे. त्याच्या पुरात टाकू काढून आपले गणपती तिकडे घ्या, सगळे मुंबईला. एक पोळी खातात पण आयुष्याचं वाटलं होतं. तर सण करता येईल मोठा. शनिवार येतील जातील, पुन्हा आरक्षण येणार. आता सगळ्याला सगळे काम सगळे कंपनी फोटो द्या. दादासाहेब आले किल्ला. बसा बसा बसा.